नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता दिसतेय. कारण धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार हा खळबळजनक दावा करुणा मुंडेंनी केलेला आहे. फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडे यांनी हा मोठा दावा केलाय. करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण बघतोय फेसबुक पोस्टमध्ये थेट तारीख लिहिलेली आहे 3/3/2025 आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार असे यावेळेस करुणा मुंडेंनी म्हटलंय. तर करुणा मुंडे यांच्या पोस्टने आता नवीन चर्चा देखील रंगली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वजण हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताय, खास करून विरोधक राजीनाम्याची मागणी करताय. आणि असं असताना काल वाल्मिक कराड याच्या संदर्भात जे आरोप झालेले आहेत त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या असल्याचं देखील म्हटलं जातंय. आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता मागितला जाऊ शकतो किंवा उद्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो असं देखील सांगितलं जातंय. त्यामुळे उद्या आता नेमकं काय होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जशा प्रकारे करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे तशा प्रकारे खरंच धनंजय मुंडे हे उद्या आपल्या पदाचा राजीनामा देतात किंवा उद्या त्यांच्याकडून राजीनामा मागितला जातो हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अतिशय मोठी बातमी खरं तर आपण बघतोय आणि या संदर्भात सविस्तर अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. करुणा मुंडे यांची ही फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय सुद्धा बनली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरणामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. तर उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. खोटी कागदपत्र सादर करून शासनाकडून सदनिका लाटल्याचा आरोप कोर्टाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावली असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान या दोन्ही मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा ही मागणी विरोधकांनी केली असल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र आता पक्षश्रेष्ठींकडून या दोन्ही मंत्र्यांना अभय मिळतोय हा आरोप विरोधकांचा आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील दिसतंय. एकीकडे धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा असताना मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी मात्र धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय. वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी सरकार छुपा अजेंडा चालवतंय. एका राजकीय गुंडाला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हा घणाघात जरांगे पाटील यांनी केलेला आहे. आहेच ना धनंजय मुंडे, दुसरं कोण? तो सांगतोच ना हा माझ्या जवळचा आहे. खूप अभिमानाने सांगतो हाई तर हाई, असली भाषा आहे त्याची. हाई तर हाई असा शब्द होता त्याचा मीडियाच्या बांधून. त्याला प्रश्न विचारलाय तुमच्या जवळचा आहे, म्हणले हाईच, हाई तर हाई. संतोष भाईच्या प्रकरणामध्ये आणि पद्धतशीरपणे ते कसं संपल मॅटर याचा त्यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न आहे सरकारकडून आणि प्रतिनिधीकडून. कारण त्यांनी त्यांचा मित्र वाचवलाच ना, राजकीय मित्र गुंड असून सुद्धा धनंजय मुंडे वाचवलंच ना, त्यांनी वाचवलाच म्हणते. ते सुद्धा 302 मध्ये. आणि आता बातमी आहे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबतची. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आमदार भास्कर जाधव यांना दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. पक्षाची पडझड रोखण्यासाठी ठाकरे गट कोकणाला झुकतं माप देणार असं सुद्धा सध्या तरी सांगितलं जात असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाणार आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याआधी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा केली जाणार अशी सुद्धा माहिती सध्या मिळते आहे. दरम्यान विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार ही सध्या तरी माहिती मिळताना दिसते आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर या संदर्भात आता भास्कर जाधव विरोधी पक्षनेते अशीच भूमिका जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. अशीच रणनीती आखली जाते. कोकणाला ठाकरे गट झुकतं माप देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये कोल्हापूरच्या करूळ घाटाचं काम सुरू असल्यानं वाहतूक 13 महिन्यांपासून खंडित झालेली होती. मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कन्नडिगांची मुजोरी पुन्हा एकदा दिसतीये. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या लालपरीवर हल्ला केलाय. एसटी बसला काळं फासलंय. पुन्हा एकदा एसटीला टार्गेट करण्यात आलंय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची देखील शक्यता आहे. कोल्हापूरमधल्या रिक्षांची भाडेवाढ आजपासून लागू झाली आहे. गेली 5 वर्ष रिक्षा चालकांकडून भाडेवाढ करण्याची मागणी केली जाते. अखेरी मागणी प्रशासनानं मान्य केली आहे. प्रति किलोमीटर 3 रुपये अधिकचं भाडं कोल्हापूरकरांना मोजावं लागणार आहे. सर्वसामान्यांचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं दालन आता खुलं झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि नागरिकांच्या संवादाच्या सूचना दिल्या. त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सोमवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं करणार आहे. नाशिकच्या मालेगाव जवळच्या मुंबई आग्रा महामार्गावर 2 भीषण अपघात झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धरणे आंदोलन केलं. यावेळेस त्यांनी अपघातग्रस्त रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसवावे आणि अवजड वाहनांवर बंदी घालावी ही मागणी सुद्धा केली. जळगावमध्ये कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढला असल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यांचा कोट्यवधींचा निधी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांनी 5 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जालन्यात 1,80,000ची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलवर कारवाई झालेली आहे. पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलने वाळू वाहतूकदाराला दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी ही लाच मागितली. ही रक्कम स्वीकारताना बीड एसीबी पथकानं रंगेहात पकडलं. या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली आहे. वर्ध्यात खवल्या मांजरांच्या तस्करी प्रकरणातील आरोपींकडून वेगवेगळे खुलासे सध्या केले जात असल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यांनी पायाळू मुलींना गुप्तधनासाठी मांत्रिकाकडे घेऊन जात असल्याची बाब उघडकीस आणली आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये मोठ्या संख्येत पायाळू मुलींचे फोटो आणि व्हिडिओचा डेटा अधिकाऱ्यांना सापडला आहे. एसटी बस अपघातामध्ये तरुणाच्या मृत्यूनंतर राडा करणाऱ्या जमावावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणी 33 जणांवर अलिबाग पोलिसात गुन्हा दाखल झाला. अलिबाग एसटी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय आणि या घटनेमुळे संतप्त जमावानं 2 एसटी बसेसची तोडफोड केली आहे. या दरम्यान आरोपी बस चालकाला पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे. यवतमाळच्या निलजई गावाजवळच्या धाबाच्या मालकाला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून 15,200 रुपये घेऊन 3 आरोपी पसार झाले असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी 2 तासांमध्ये जेरबंद सुद्धा केलेला आहे. नांदेडच्या माहूरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याने तलाठ्याला मारण्याची धमकी दिली आहे. यावेळेस ट्रॅक्टर चालकाला अडवत त्याची विचारपूस केल्यानं त्यानं धमकी दिली. त्यानंतर तो अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. दरम्यान याच्या विरोधात आता सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. नाशिक पुणे रोडवरील मेघराज बेकरीची हातात तलवार घेऊन तोडफोड करण्यात आली आहे. वडापावचे पैसे दोघांकडून मागितल्यानं कोयत्यानं दुकानाची तोडफोड झाली. दरम्यान तोडफोड करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तोडफोड करणाऱ्या दोघांची पोलिसांनी धिंड काढली आहे. जालना शहरातील नावा रोड या परिसरामध्ये आता रेड्यांची झुंज बघायला मिळाली आणि रेड्यांची झुंज लावणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय. पैशांची पैज लावून झुंजीचे आयोजन करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. गेल्या वर्षभरात यवतमाळमध्ये 1.5 लाख वाहन चालकांची
वाहतुकीचे नियम मोडले असल्याचं दिसतंय. शिवाय या वाहन चालकांनी 6.5 कोटींचा दंड सुद्धा थकवला असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत यावरून यवतमाळमधील वाहन चालकांना कारवाईची भीती नाही तर ते बिनधास्त असल्याचंच दिसतंय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज बघूयात. ती म्हणजे मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील अनेक भागात प्रचंड नुकसान झालंय. कुल्लू मनाली जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. अशातच आता हायवेवरती दरड कोसळतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. सुदैवानं मोठा अपघात चालकाच्या सतर्कतेमुळे मात्र वाचला. बच गया कसम से बच गया मैं बोला ना तानू बच गया कसम से बच गया. तर कुल्लू मनालीमधला हा थरारक व्हिडिओ आणि यानंतर राज्यातल्या हीटवेव्ह संदर्भातली बातमी. राज्यात सध्या उन्हाचा कडाका आहे तर दुसरीकडे राजस्थान सारख्या वाळवंटात मात्र बर्फवृष्टी आहे. त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटात पांढरी चादर पसरली आहे. रस्ते शेत बर्फाच्या चादरीने झाकले गेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याच्या आकारा एवढ्या गारा पडलेल्या दिसत आहेत. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. राजस्थानमध्ये आपण जर बघितलं काश्मीर सारखी बर्फवृष्टी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गारपिटीने शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि आता वळूयात वेगवान बातम्यांकडे. देशांतर्गत प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला. हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटर प्रवास करणं शक्य आहे. या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांमध्ये करणं शक्य आहे. राहुल गांधींना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात नाशिक कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीला ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेण्याचे आदेश न्यायालयानं या दरम्यान दिले. पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची फॉर्च्युनर गाडी जप्त केली आहे. मात्र ही गाडी मारण्याने दुसऱ्याच्या नावावर घेतली आहे. गजा मारण्यासोबत सिनेमा पाहण्यासाठी आलेले सर्वजण पोलिसांच्या रडारवर आहे. पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत. नाशिकमधल्या एका कॅफेवरती भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आता पोलिसांच्या मदतीने थेट छापा टाकलेला आहे. यावेळेस कॅफेमध्ये अश्लील चाळे करत असलेल्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणींना 100 ते 200 रुपयांमध्ये रूम दिला जात असतो असा प्रकार सध्या तरी समोर आलेला आहे. प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर आणि 5 संशयित आरोपींना दिलासा मिळाला. नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्यासह 5 जणांवर मकोका लावला. मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी मकोका लावण्यास परवानगी नाकारली. दीपक बडगुजर हे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा आहे. पुण्यात आता एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये एक महिला 4 चाकीस बंदी असणाऱ्या पुलावर गाडी घालणाऱ्याला चांगलाच धडा शिकवताना दिसतेय. त्यामध्ये त्यांनी थेट आता मध्यापर्यंत आलेली गाडी मागे घेण्यास भाग पाडलेला आहे असंच सध्या तरी बघायला मिळत आहे. तुम्ही हॉटेलमधील रोटी खात असाल तर 100 वेळेस तुम्ही विचार करायला हवा. कारण एका हॉटेलमधील कर्मचारी अस्वच्छ पाण्यामध्ये मीठ मिसळताना दिसतोय. पीठ मळण्यासाठी घाणेरड्या पाण्याचा वापर करतोय असा व्हिडिओ समोर आलाय. पोलिसांनी हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्याविरोधात FIR दाखल केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे. दिल्ली सरकारनं 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल दिलं जाणार नाही असं म्हटलं. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं हे पाऊल उचललं. दिल्लीमध्ये 90% CNG बसेस डिसेंबर 2025 पर्यंत हटवण्यात येणार आहे. त्याऐवजी इलेक्ट्रिक बसेस देखील सुरू केल्या जातील. काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्ते बंद केलेले आहेत. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. याशिवाय गडमध्ये हिमस्खलन झालंय. नदीमध्ये बर्फ देखील वाहू लागलाय.
पुण्यात ड्रेनेजचं काम सुरू आहे आणि असं असताना रस्ता खचला. सुतारवाडीमध्ये ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुतारवाडी मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. हे काम करत असताना प्रशासनानं कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था केलेली नाही आहे. आता संबंधित ठेकेदार आणि पुणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा ही मागणी स्थानिकांनी केली आहे. नागपूरमधील महाल परिसरामध्ये शिवप्रेमींनी आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरजोरात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलंय. आणि पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार आहे. डीएनए चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवले जात आहे. याशिवाय लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक देखील आलेला आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर पोलिसांनी त्याचा जबाब सुद्धा नोंदवला असल्याचं बघायला मिळत आहे. त्याच्या विरोधात आता पोलिसांना सबळ पुरावे मिळाले. दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुन्हाड गावातून पोलिसांनी अटक केली. गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी सोडलेला दिसत नाहीये. कारण काल गोगावलेंनी महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली. वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावलेंनी या दरम्यान व्यक्त केला. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा मुद्दा तापू शकतो. मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आता असुद्दीन ओवेसींवर हल्लाबोल केलाय. ओवेसी खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. ओवेसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं, एका पायावर हैदराबादला जाणार नाही असा धमकीवजा इशारा त्यांनी दिलाय. ड्रग्ज संदर्भात सरकार झिरो टॉलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे. ड्रग्जच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होणार आहे. त्याला थेट बरतर्फ केलं जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला दिलाय. प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झालाय. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळालाय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देताना कोरटकरने छत्रपती संभाजीराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्या प्रकरणी 3 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मात्र सध्या कोरटकरला अंतरिम जामीन मिळालाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर याचं पहिलं नाव अब्दुल कोरटकर असं असेल ही टीका मंत्री नितेश राणेंनी केली. इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कोणत्या बिळात लपलाय त्याला सापडून काढू असंही नितेश राणे म्हणाले. दापोलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरे गटातील 9 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीमध्ये हा प्रवेश करण्यात आला. कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघांमधून शक्तीपीठ महामार्ग जातो. मात्र यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. आमचा विरोध केवळ कोल्हापूरसाठी नाही तर हा मार्गच नको यासाठी आमचा लढा आहे असंही सतेज पाटील म्हणाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार आहे. 2 मार्चला परभणीसह राज्यभरातून आंबेडकरी जनता मुंबईकडे रवाना होईल. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुंबईमध्ये आंदोलन केलं जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारत न्यूझीलंड आज भिडणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलंय. पण अ गटात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी या 2 संघांमध्ये चुरस रंगणार आहे. रविवारी होणारा सामना जो संघ जिंकेल तो संघ अ गटात अव्वल क्रमांक मिळवेल. हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2025 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना ठरेल अशी देखील माहिती सध्या तरी मिळते आहे.
तर न्यूझीलंड विरुद्धचा आजचा सामना विराटसाठी स्पेशल आहे. विराट या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच सचिन तेंडुलकर, MS धोनी, युवराज सिंग यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीमध्ये तो स्थान मिळवणार असल्याचं कळतंय. असं का? कारण की विराटला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे, तर त्याचा हा कारकिर्दीमधला तब्बल 300वा वनडे असणार आहे. त्यामुळे तो 300 वनडे खेळणारा जगातील 22वा आणि भारताचा 7वा खेळाडू ठरणार आहे. आणखी एक मोठी बातमी. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील STच्या एकाही आगारात स्थानकात लाडक्या बहिणींसाठी सुरक्षारक्षक महिलाच नाहीये, महिला सुरक्षा रक्षक नाहीये, हे समोर आलंय. आणि त्यामुळे आता साम टीव्हीने हे वास्तव समोर आणलंय. दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीमधून प्रवास करतात. त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात. मात्र तरीही सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय असं साम टीव्हीच्या रिपोर्टमधून समोर आलं. त्यामुळे आता या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूण आगार 251 आहे, एकूण विभाग 31 आहेत. बसगाड्यांची संख्या 14,000 इतकी आहे. दररोजच्या साधारणतः 20 लाख इतक्या महिला प्रवासी आहेत. एकूण सुरक्षा रक्षक मात्र केवळ 2690 इतकेच आहेत. महिला सुरक्षा रक्षक त्यामध्ये 0 आहेत. आणखी एक मोठी बातमी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान सुद्धा आयोजित करण्यात आलंय. विरोधक मात्र सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असतील. यावेळेस सरकारला घेण्याची पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत उद्यापासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होत आहे. यासोबत या बातमीपत्रात तुर्तास इतकंच. मात्र ताज्या आणि अपडेटेड घडामोडींसाठी लगेचच भेटूयात पुढील बातमीपत्रात. साम हेल्पलाईन. तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.